सर, तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगत आहात की ऑप्शन ट्रेडिंगबद्दल तुम्ही सांगितलं, त्यानंतर सेबीच्या मार्जिन रूलबद्दल सुद्धा सरांनी सांगितलं, आणि विशेष करून सरांनी जे सांगितलं की ज्यावेळेस सरांकडे लोक शिकायला येतात त्यावेळेस सरांनी तर त्यांना कॅशबॅक गॅरंटीसुद्धा देत असतात सर, अशा पद्धतीचं देखील सर या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. सर, यापुढेच मला ऑप्शनबद्दलच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ऑप्शन ट्रेडिंग आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये विशेष करून ऑप्शन बाईंग ज्या वेळेस ट्रेडर्स करतात त्यावेळेस भरपूर लोकांचा लॉस होत असतो. तर हे जे लॉस का होतात, आणि त्यानंतर मला असं विचारायचं आहे की हे जे लॉस होतात ते लॉस होऊ नये ह्यासाठी ऑप्शन बायर्सने नक्की काय करायला हवं? ऑप्शन बायरचे लॉस मेन करून दोन कारणामुळे होतात. एक म्हणजे त्यांना प्रॉपर नॉलेज नसतं की ऑप्शन बाईंगचे धोके काय आहेत. जर एक्सपायरीपर्यंत ती अमाऊंट नाही आली तर ते झिरो होणार. बरोबर. तुम्ही जर लांबचा कॉल किंवा लांबचा पुट घेतला तर तो झिरो होणारच आहे. एखादी मोठी मुवमेंट आली तर तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल, पण पुरेसं नॉलेज नसेल तर तुम्हाला लॉसच होणार आहे. तर ऑप्शन बायरला जर प्रॉफिटमध्ये यायचं असेल तर नीट नॉलेज घेतलं पाहिजे, एक स्टॉप लॉस लावला पाहिजे, एक त्याने आपली ट्रेडिंग सेटअप निवडला पाहिजे की ट्रेडिंग सेटअप नक्की कुठला आहे, कशाप्रकारे ट्रेडिंग सेटअप करू शकतो, कशाप्रकारे आपण आपला प्रॉफिट करू शकतो, कशाप्रकारे आपण ग्रीड न करता जो आपण टार्गेट ठरवला आहे तो घेऊ शकतो. हे सर्व सायकोलॉजीवरती डिपेंड आहे पूर्णपणे. तर ऑप्शन ट्रेडरनी बाईंग करावी, पण बाईंग करताना काही रूलसुद्धा लक्षात ठेवावे आणि त्या रूल फॉलो करावे. एकदा तुमचा स्टॉप लॉस तुटला बरोबर, त्याला तुम्ही ट्रोल करू नका, त्याला तुम्ही ट्रेल करू नका पूर्णपणे. खरंच सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की ऑप्शनमध्ये बायर्सचं लॉसेस का होत असतात, कारण ते त्या ठिकाणी स्टॉप लॉसचा योग्य वापर करत नाही, त्यांचा स्टॉप लॉस ते फॉलोच करत नाही. तर सर, या ठिकाणी मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की ऑप्शन सेलिंग ज्या वेळेस आपण करतो, आता ऑप्शन बाईंग बद्दल सुद्धा आपण सांगितलं, त्यानंतर ऑप्शन सेलिंगमध्ये ज्या वेळेस ट्रेडर्स येतात, पण ऑप्शन सेलिंगमध्ये येत असताना लोक खूप घाबरत असतात. तर त्यांचं घाबरण्याचं नक्की कारण काय? त्यामध्ये देखील माइंडसेट सायकोलॉजी हे इम्पॅक्ट करतं का? बरोबर, ते तर आहेच. ऑप्शन सेलिंगमध्ये लोकांचा माइंडसेट एकतर रॉंग झालेला असतो. त्यांना वाटतं ऑप्शन सेलिंगमध्ये अनलिमिटेड लॉस आहे. ते खरं आहे, पण तुमच्याकडे स्टॉप लॉस असतात ना. तुम्ही स्टॉप लॉस लावला तर तुझा अनलिमिटेड लॉस कसा होणार? उलट ऑप्शन सेलिंगमध्ये लोकांची जिंकण्याची, ट्रेड चांगलं करण्याची क्षमता जास्त असते. ऑप्शन सेलरच जास्त करून ट्रेड चांगला करतात. आता तुम्ही विचार करा ना की लॉटरी काढणारा जिंकतो की लॉटरी विकणारा? लॉटरी विकणाऱ्याला जास्त पैसे भेटतं ना, तसं ऑप्शन सेलरलाच. म्हणजे तुम्ही कुठल्याही दुकानात जा, जे लोक सेलिंग करतात तेच पैसे कमवतात, बाईंग करतात ते थोडी कमवतात, ते तर पैसे देतात. त्याच्यामुळे सेलिंगमध्ये पैसा आहे, पण तुम्हाला त्या सेलिंगचं योग्य तो नॉलेज घेतला पाहिजे. दुसरं, लोक सेलिंगमध्ये का जात नाही, त्याला मार्जिन जास्त लागतं. जेवढं मार्जिन तुम्हाला फ्युचरला लागतं तेवढंच मार्जिन तुम्हाला ऑप्शनला लागतं, ऑप्शन सेलिंगला लागतं. पण ऑप्शन बाईंगला आपल्याला जास्त मार्जिन लागत नाही. बरोबर. त्याच्यामुळे आपण ऑप्शन बाईंगमध्ये जातो, त्याच्यामध्ये जास्त मार्जिन नसतं. बरोबर. पण ऑप्शन सेलिंगमध्ये मार्जिन तुम्हाला फ्युचर एवढंच भरावं लागणार आहे. त्याच्यामुळे लोक त्याच्यामध्ये जात नाही. लोकांना जास्त प्रॉफिट पाहिजे असतं आणि त्यांना ऑप्शन बाईंगमध्ये दिसतं ते. अगदी बरोबर सर. तर सरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की सेलिंगमध्ये लोक का जात नाही, म्हणजे त्यांचं घाबरण्याचं कारण काय. तर आपण त्या ठिकाणी पाहू शकतो की जे मार्जिन आहे ते मार्जिन खूप मोठ्या प्रमाणात लागतं. त्यामुळे ऑप्शन सेलिंगमध्ये सुद्धा लोकांचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे. आणि सरांनी ते देखील सांगितलं की ऑप्शन सेलिंग एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट मार्जिन खूप जास्त आहे. प्रॉफिट मार्जिन म्हणण्यापेक्षा तुमचे विनिंग चान्सेस खूप जास्त आहेत. राईट सर? येस सर. यानंतरच माझा पुढचा प्रश्न असा आहे की फ्युचर्स, आता ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग ह्या व्यतिरिक्त फ्युचर्स देखील आहे. फ्युचर्समध्ये देखील बाईंग अँड सेलिंग होते. आता ह्यामध्ये फ्युचर्समध्ये जर आपण विचार केला तर फ्युचर्समध्ये सुद्धा लोकांचं जे प्रमाण आहे ते ऑप्शन बाईंग किंवा सेलिंग, म्हणजे ऑप्शन आणि फ्युचर ह्यामधलं जे आपण कंपॅरिझन केलं तर ऑप्शनमध्ये ट्रेडर्सचं प्रमाण खूप जास्त आहे कंपॅरेटिव्हली फ्युचर्समध्ये. तर असं का होतं? फ्युचर्समध्ये काय असतं की मार्जिन जास्त लागतं आणि ऑप्शन बाईंगमध्ये प्रीमियम असतं आणि ते खूप कमी असतं. फ्युचर मार्जिनच्या मानाने भरपूर कमी असतं. त्याच्यामुळे लोक फ्युचरमध्ये जास्त ट्रेडिंग करत नाही, बाय किंवा सेल करत नाही. पण ऑप्शनमध्ये बाईंग करतात, प्रीमियम कमी असतं. पण ऑप्शनमध्ये सेलिंगला मात्र प्रीमियम आपला मार्जिन जास्त असतं. त्याच्यामुळे फ्युचरमध्ये लोक जास्त करून बाईंग सेलिंग करत नाही. अगदी बरोबर. तर खरंच सरांनी जे सांगितलं की फ्युचर्समध्ये आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंगचं जे प्रमाण आहे, म्हणजेच ट्रेडर्सचं जे प्रमाण आहे ते खूप वेरी असतं. हे असं का होतं? कारण सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की फ्युचर्समध्ये आपल्याला मार्जिन जास्त द्यावी लागते आणि ऑप्शनमध्ये जी बाईंग
त्यामध्ये मार्जिन खूप कमी द्यावी लागते, त्यामुळे जे ट्रेडर्सचं प्रमाण आहे ते खूप कमी असतं. आणि सर आपले जे आहेत ते ऑप्शनमध्ये एक्सपर्ट आहेत, त्यामुळे कोणालाही जर ऑप्शन ट्रेडिंगबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपण सरांना संपर्क साधू शकता आणि आपण योग्य ते नॉलेज त्यांच्याकडनं घेऊ शकता. तर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की भरपूर लोक आहेत जे टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करतात. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये वेगवेगळ्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्यांचा वापर करतात आणि त्यांचा वापर करून चांगला असा प्रॉफिट देखील कमवत आहेत. तर मला या ठिकाणी आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे की स्ट्रॅटेजीजचा वापर करून लोक पैसा कमवतच आहेत, मग तरीसुद्धा त्यामध्ये सायकोलॉजी किती इम्पॅक्टफुल असते. आणि त्यालाच अनुसरून माझा प्रश्न असा आहे की ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज आणि सायकोलॉजी या दोघांना जर आपण एकत्र केलं आणि त्यांचा वापर केला तर नक्की लोक कशा पद्धतीने प्रॉफिट करू शकतात, याबद्दल आपण काय सांगाल? टेक्निकल ॲनालिसिस हे खूप इम्पॉर्टंट आहे. टेक्निकल ॲनालिसिसने फायदाही होतो, पण कसं आहे की त्या स्टॉकमध्ये वॉल्यूम पाहिजे. त्या स्टॉकमध्ये किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस लावणार आहे त्याच्यावरती वॉल्यूम असला, कारण का टेक्निकल ॲनालिसिस काम करते तुमच्या प्रॉबॅबिलिटीवरती. तुमचं प्रॉबॅबिलिटी जास्त असेल तर टेक्निकल ॲनालिसिस काम करणार. तुम्ही असा स्टॉक घ्याल त्यामध्ये वॉल्यूमच नाही तर ते कसं काय काम करणार? त्याच्यामुळे टेक्निकल ॲनालिसिस काम करते, प्रत्येक स्ट्रॅटेजी काम करते, पण व्हॉल्यूम असला पाहिजे. बरोबर. तर आपण टेक्निकल ॲनालिसिस बरोबर सायकोलॉजी ही लावली तर आपण जास्तीत जास्त प्रॉफिट करू शकतो. कारण कसं टेक्निकल ॲनालिसिसने आपण 70-80% प्रॉफिट करू शकतो. बरोबर. जर आपण सायकोलॉजी लावली तर आपल्याला कळेल की आपण किती म्हणजे लवकरात लवकर लॉस कट करून जाऊ शकतो. नंतर आपण काय करतो की लॉस कटच नाही करत. आपल्याला वाटतं की आपण बरोबर होणार, आपला काय होतं आपण होपमध्ये असतो पूर्णपणे की नाही माझा ट्रेड बरोबर येणार, त्याच्यामुळे आपण लॉस कट नाही करत. किंवा काय होतं की आपण स्टॉप लॉस लावला असू, जर 100ला ट्रेड घेतला आपण 90ला स्टॉप लॉस लावला आहे तरी आपण तो स्टॉप लॉस ऐकत नाही, मानत नाही, परत तो 80ला आणतो, परत आपण बोलतो 70ला आणतो आणि आपण भरपूर लॉस करून टाकतो. कारण का आपण स्टॉप लॉस फॉलो करत नाही. कारण का आपल्याला वाटतं की नाही ट्रेड इथून फिरेल. बरोबर. आपला जो लॉस झाला तो तरी कव्हर होईल, आपण ब्रेक इव्हनपर्यंत तरी येऊ. त्याच्यामुळे ते नाही पॉसिबल होत. पण तुम्ही सायकोलॉजीचा वापर केला तर तुम्ही रूल्स फॉलो करता. रूल्स म्हणजे रूल्स. एकदा तुमचा स्टॉप लॉस हिट झाला ठीक आहे, तुम्ही दुसरा ट्रेड घ्या. बरोबर. तुम्ही जर रेशोनी काम केलं म्हणजे लॉस झाला तर 1 रुपया, प्रॉफिट झाला तर 2 रुपये, म्हणजे 1:2 ने प्रॉफिट झाला 100 रुपये, लॉस झाला 50 रुपये. बरोबर. 1:2, 1:3 यांनी काम केलं तर तुम्ही प्रॉफिट होणार आहे. तुम्ही समजा 10 ट्रेड टाकले आणि 10 ट्रेडमध्ये तुम्ही जर 60 ट्रेड विन होत आहे, 3च तुमचा लॉस होतो तरी पण तुम्ही फायद्यामध्येच राहणार आहे. बरोबर आहे. तुम्ही 10 मधले 5 ट्रेड विन केले, 5 लॉस केले तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये राहणार. कसं? कारण का तुमचा 1:2 रेशो, तुमचा रेशो जास्त आहे. तर अशा भरपूर सायकोलॉजी स्ट्रॅटेजी आहेत, त्यांनी तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता. पण माणसाचा माइंड आहे त्याला लवकरात लवकर पैसे पाहिजे असतं. ग्रीड. म्हणजे तुमचा लॉस आज झाला तर तुम्हाला तो लॉस आजच्याच कव्हर करायचा आहे. बरोबर. की माझ्याच पैसे गेलेत मला आजच्याच कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करता, तुम्ही इंट्राडेचे भरपूर पोझिशन घेता, तुम्ही जास्तीत जास्त पोझिशन घेता, तुम्ही क्वांटिटी वाढवता. तर जास्तीत जास्त लॉस तो तुमचा होतो तो पोझिशन वाढवल्यामुळे होतो. की तुम्ही चुकीची पोझिशन घेता, चुकीच्या क्वांटिटी घेता, की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एवढं नाही जमणार, एवढे क्वांटिटीने आपण मॅनेज नाही करू शकत, आपण ॲडजस्टमेंट नाही करू शकत. तुम्ही ट्रेडिंगमध्ये कुठलाही ट्रेड घेतला तर तुम्हाला ॲडजस्टमेंट सुद्धा करावी लागते. बरोबर. ॲडजस्टमेंट नाही केली, हेजिंग नाही केली तर तुम्ही कशा प्रकारे प्रॉफिट करणार? म्हणजे पहिला मुद्दा हा आहे की तुम्हाला ट्रेडिंगमध्ये इंट्राडे करा, पोझिशनल करा, स्विंग करा, कुठलंही करा, तुमच्याकडे एक प्लॅन पाहिजे. बरोबर. एक स्ट्रॅटर्जी पाहिजे. प्लॅन नंतर तुम्हाला माहीत पाहिजे की माझा स्टॉप लॉस कुठे आहे, मला कुठे कटआउट करायची पोझिशन, कुठे पोझिशन वाढवायचे हे तुम्हाला माहीत पाहिजे. बरोबर. आणि हे काम तुमचं सायकोलॉजीने होणार आहे. तुम्हाला लॉस आहे एक्सेप्ट करायला लागणार, हा माझा लॉस झाला आहे. बरोबर. आणि तुम्हाला इथून निघून जायला लागणार आहे. जर तुम्ही तसेच राहिले तुमचं पूर्ण कॅपिटल व्हॅनिश होणार. कॅपिटल व्हॅनिश झालं तर पुढे तुम्ही कसं काय करू शकणार? बरोबर. तर त्यामुळे इंट्राडे असो, पोझिशनल असो किंवा स्विंग ट्रेडिंग असो, त्यामध्ये तुम्हाला तुमचे रूल्स फॉलो करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही तुमचे एक नोट्स बनवा, जर्नल बनवा. त्या जर्नलमध्ये लिहा की तुम्ही काय काय लॉस करताय, तुमच्या कुठे कुठे चुका होत आहेत. आता मी सुद्धा जर्नल तयार केलं की माझ्या कुठे चुका होत आहेत. अगं प्रत्येक ट्रेडर चुकीतनं शिकत असतो. आजही माझ्या चुका होत आहेत, आजही मी लिहून ठेवतोय. अगं चुकीमधूनच तुमचं प्रॉफिट होणार. बरोबर. आजही कुठलाही ट्रेडर नाही तो 100% प्रॉफिटमध्ये किंवा 100% त्याचे ट्रेड बरोबर येतात. सर्वांचे ट्रेड चुकतात, पण ते काय करतात की कमी लॉसमध्ये निघतात आणि जास्त प्रॉफिटमध्ये राहतात. बरोबर. सर्व ट्रेड असा कुठलाच सर्व ट्रेडर असे कुठले ट्रेडर नाही 100% प्रॉफिट होणार आहे. लॉस होणारच आहे, मग ते लॉस मॅनेज करतायत.
कमीत कमी लॉसेसमध्ये निघतायत, जास्तीत जास्त प्रॉफिटमध्ये बाहेर येतात. का? कारण का ते सायकोलॉजी फ्री आहेत पूर्णपणे. तुम्ही सायकोलॉजी टेन्शनमध्ये आहेत, तुम्ही लोननी पैसे आणलेत, तुम्हाला लोकांचे कर्ज द्यायचे आहेत, तुम्हाला पैसे लगेच डबल करायचे आहेत, तुम्हाला 5 लाख डबल करायचे आहेत एका महिन्यात, कसं होणार? जो मोठा ट्रेडर आहे तो पण विचार करतो की महिन्याला मला 4% जरी आले तरी भरपूर झाले, बरोबर. कितीतरी ट्विटरवरती मोठे ट्रेडर आहे किंवा कुठे भरपूर ठिकाणी मोठे ट्रेडर आहेत, त्यांच्याकडे जाऊन विचारा की 4%पेक्षा जास्त विचार करत नाहीत, बरोबर. आणि आपण विचार करतो की माझे पैसे डबल झाले पाहिजे, लगेच झाले पाहिजे. कसं पॉसिबल आहे? तुम्हाला जॉबमध्ये किती इन्क्रीमेंट भेटते? वर्षाला 10%. म्युच्युअल फंडमध्ये किती भेटतं? 10-12%, बरोबर. तुम्हाला FD मध्ये किती भेटतात? 5-6%. तर ट्रेडिंगमध्ये कसं काय होऊ शकतं? ट्रेडिंगमध्ये जो बेस्ट परफॉर्मन्स आहे जो वॉरन बफेटचा, तो 22.8% आहे कंपाऊंडिंग वर्षाला. तर त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग ही चांगली आहे, सगळे ट्रेडिंग चांगले आहेत, पण तुम्हाला तुमचे रूल्स माहीत पाहिजे आणि तुम्ही तुमचे रूल्स फॉलो केले पाहिजे. अगदी बरोबर सर. केली पाहिजे असं युरोपियन युनियनने म्हटलंय. अल्बेनिया, लेबनॉन, उत्तर मॅसेडोनिया, सर्बिया, तैवान आणि अमेरिका या सदस्य राष्ट्रांनी अत्यावश्यक नसलेल्या प्रवासाला आणि लस घेतलेल्या आणि लसीकरण न केलेल्या लोकांना परवानगी देण्याचं आवाहन केलं गेलंय. दर 2 आठवड्यांनी मिळणाऱ्या माहितीवरून युरोपियन काउन्सिल निर्देश देत असते. अर्थात या शिफारशी सदस्य राष्ट्रांना बंधनकारक नाही आहेत. युरोपियन युनियनची कोणतीही पर्यटन किंवा सीमा धोरण अशी नियोजनाची बाब नाही. स्पेन, जर्मनी, ग्रीस, बल्गेरिया, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, डेन्मार्क आणि पोलंड या देशात ग्रीन पासची पद्धत सुरू झालेली आहे. अर्जेंटिनामधल्या ब्युनोस एरिसमध्ये कोरोनाची दुसरी लाट असतानाही अनेक निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होतीये. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येमुळे बेड्सची कमतरता आहे आणि मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होण्याची भीती व्यक्त होतीये. या आठवड्यात ब्युनोस एरिसमध्ये व्यवसाय, वाहतूक आणि इतर काही गोष्टींवरचे निर्बंध उठवले गेलेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला होता. मात्र रुग्णसंख्येत घट होण्याच्या दृष्टीनं अजूनही हा आकडा जास्तच असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गेल्या काही आठवड्यात ICUमध्ये सुमारे 7,500 रुग्ण दाखल झाले होते. कोरोनाची दुसरी लाट असतानाही सरांनी आता आपल्याला जे सांगितलं की टेक्निकल ॲनालिसिस, त्यानंतर ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, त्यामध्ये जो आपला सायकोलॉजी आहे, जे आपलं माइंडसेट आहे, ते किती इम्पॅक्टफुल असतं. त्यानंतर सरांनी वेगळे एक्झाम्पलसुद्धा दिले की वॉरन बफेटचं देखील त्यांनी सांगितलं की ते किती पर्सेंटने आपला जो ट्रेड आहे ते घेतात, त्यानंतर त्यांचा किती CAGR आहे. त्या व्यतिरिक्त त्या सरांनी हे देखील सांगितलं की मार्केटमध्ये तुम्हाला जर चांगला प्रॉफिट करायचा असेल तर जास्त प्रॉफिट नको आहे. आता मार्केटमधले चांगले ट्रेडर्स आहेत ते हार्डली 4 to 5% प्रॉफिटमध्ये खुश असतात. तर सरांनी जे आपल्याला सांगितलं खूपच चांगली, म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह अशी खूपच माहिती या ठिकाणी सर देत आहेत. तर सर, आज आपण खूप सक्सेसफुल ट्रेडर आहात, इन्व्हेस्टर आहात. तर आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने ट्रेडिंग करता, त्यानंतर इन्व्हेस्टिंग करता. तर आपल्या प्रेक्षकांना तुमची जी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे तर त्याबद्दल तुम्ही नक्की काय सांगाल? नक्कीच मला आवडेल. कसं आहे की जेव्हा मी स्टार्टिंगला ट्रेडिंग करत होतो, स्टार्टिंगचे 2 वर्ष मला खूप प्रॉब्लेम झाला. जसं सर्वांनाच होतं, तुम्ही करत असाल, आपले प्रेक्षकही करत असतील, त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. गायडन्स प्रॉपर भेटत नाही. आपल्या सगळे ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात की 2 दिवसात शिका, 4 दिवस शिका, इंट्राडेमध्ये रोज 4,000 प्रॉफिट करा, 5,000 प्रॉफिट करा. आपण सर्व कोर्सेस करतो, ऑनलाईन कोर्सेस, ऑफलाईन कोर्सेस किंवा वाचन करतो. फायदा होतो, काही ना काही आपल्याला त्याच्यामधून मिळतं, पण जे पाहिजे ते मिळत नाही. म्हणजे आपल्याला नाही, म्हणजे प्रॉफिट पाहिजे, बरोबर. तर जसं प्रॉफिट पाहिजे तसं भेटत नाही आणि इनडायरेक्टली आपला लॉसच होत जातो, बरोबर. जे पाहिजे ते आपल्याला भेटत नाही. आपल्याला वाटतं काहीतरी जादू आहे, हे लोक पैसे कमवतात तर आपण पण कमवू. त्याच्यामुळे आपण जितके दिसेल तिथे ऑनलाईन कोर्सेस, ऑफलाईन कोर्सेस, पुस्तकं वाचन, जो भेटेल ट्रेडिंगचं त्याला विचारतो आहे कसं करायचं. पण आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला भेटत नाही. आणि शिकेपर्यंत आपले 2-3 वर्ष अशी वाया जातात आणि 2-3 वर्षात आपलं कॅपिटलसुद्धा वाया जातं. माझंही सेम झालं. मलाही पहिलं वाटलं की काहीतरी जादू आहे, लगेच आपण पैसे डबल करू किंवा लगेच आपल्याला रोजच्या रोज 4-5 रुपये भेटतील, भरपूर पैसे भेटतील. पण असं काय नसतं. ट्रेडिंगमध्ये तुम्हाला मेहनत करायला लागणार. ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे. तुम्हाला खूप मेहनत करायला लागेल, तुम्हाला शिकावं लागेल, तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल पूर्णपणे. तसं मी नॉलेज घेतलं, मी खूप वाचन केलं, मी खूप कोर्सेस केले, सगळीकडून मला काही ना काही शिकायला मिळालं. पण सर्वात जास्त मला शिकायला मिळालं ते माइंडसेट, की तुमचा माइंडसेट आणि सायकोलॉजी आणि तुमचं
इमोशन हे जर नीट असेल तर तुम्ही प्रॉफिट करू शकता. इमोशन हे खूप इम्पॉर्टंट आहे की ट्रेडिंग अवर्समध्ये मार्केट चालू असताना जेव्हा तुम्हाला तुमचा ट्रेड आहे तो लॉसमध्ये दिसतो आहे आणि तो लॉसमध्ये बघायचा आहे आणि तेव्हा तुमची सायकोलॉजी काय असेल, ती सायकोलॉजी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे की त्या सायकोलॉजी हँडल करणं. किती लोक ट्रेडमधून लॉस करून बाहेर निघतात, किती लोक पूर्ण कॅपिटल मॅनेज करतात, किती लोक बोलतात की नाही परत करायचंच नाही पूर्णपणे. तर माझं असं आहे की मी पूर्णपणे नॉलेज घेतलं की नक्की काय. तर मला कळलं फर्स्ट ऑफ ऑल की फर्स्ट थिंग की मला कळलं की 50-50 आहे, एक तर लॉस होणार किंवा प्रॉफिट होणार. मी कुठली स्ट्रॅटर्जी वापरली, सर्वांचं काही ना काही परसेप्शन असतं. स्ट्रॅटर्जी परसेप्शन आहे, हिस्ट्री ऑलवेज रिपीट होते, बरोबर. तसं मी कुठली स्ट्रॅटर्जी वापरली तर मला 70 ते 80% प्रॉफिट मिळणारच आहे. म्हणजे 10 मधले माझे 6-7 ट्रेड बरोबर येतील, बरोबर. फक्त मला मॅनेज करायचं तो लॉस. तर सायकोलॉजीने मी लॉस मॅनेज करायला शिकलो की माइंडसेटने मी लॉस मॅनेज करायला शिकलो की लॉस मॅनेज कसा करायचा आहे, बरोबर. त्यासाठी मला माझ्या NLP कोर्सचा खूप फायदा झाला, सायकोलॉजीचे कोर्स केले त्याचा फायदा झाला. मी स्वतः खूप ट्रेडिंग केले, त्या अनुभवाचा फायदा झाला की काय असतं. मी खूप लोकांकडनं ट्रेडिंग शिकलो, जे मार्केटमध्ये आत्ता पण उपलब्ध माणसं आहेत त्यांच्या सर्वांकडनं मी कोर्स शिकलो आहे, सर्वकडनं वाचन केलं, इंटरनॅशनल कोर्ससुद्धा केले. आणि त्यानंतर मला कळलं की खरं तर तुम्हाला खरोखर शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट करायचं आहे तर तुम्हाला तुमचा लॉस मॅनेज करायला लागणार, तुमचं सायकोलॉजी तुम्हाला फिट करायला लागणार. सायकोलॉजीशिवाय पर्यायच नाही आहे पूर्णपणे. आता हे माझं परसेप्शन आहे आणि कदाचित तुम्ही पुस्तक वाचलं तुम्हाला कळेल की सायकोलॉजीचं किती महत्त्व आहे. सायकोलॉजी ट्रेनिंगचं महत्त्व की ते तुम्ही कुठल्याही यूट्यूबवरती जा, कुठलंही पुस्तक वाचन करा, पण ते कोणी शिकू शकत नाही कारण त्याला खूप टाईम द्यावा लागतो आणि ती 1-2 दिवसाची प्रोसेस नाही, ती रिपीट प्रोसेस करावी लागते. तुम्हाला कोणतरी चांगला मेंटर मिळावा लागतो, त्याचे ट्रेड तुम्ही बघून त्याचे ट्रेड तुम्हाला एक्सपिरियन्सने शिकावं लागतं. कसं आहे की ते टाईम कॉस्टली आहे आणि आजकाल कोणाला टाईम नसतं पूर्णपणे. आणि तो जर चांगला प्रॉफिट करतो आहे तर तो तुम्हाला कशाला एवढा टाईम देईल, बरोबर की नाही. त्याच्यामुळे टाईम कॉस्टली असल्यामुळे आपल्याला स्वतःहून जाऊन त्या माणसांकडनं शिकावं लागतं, त्या पुस्तकं वाचन करावं लागतात, स्वतःहून आपल्या स्ट्रॅटर्जी आपल्याला निवडावं लागतात. जसं की तुम्ही स्वतःही करू शकतात. तुम्ही स्वतःही तुमचा लॉस मॅनेज केला, तुमचे इमोशन मॅनेज केले तर तुम्ही प्रॉफिटमध्ये येऊ शकता. तर सरांनी या ठिकाणी आपल्याला खूपच चांगलं असं मार्गदर्शन केलं की ज्यामध्ये त्यांनी त्यांचा जो जीवन प्रवास आहे, शेअर मार्केटमधला त्यांचा प्रवास आहे तो सांगितला. खूपच इंटरेस्टिंग असा त्यांचा प्रवास आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा जो सक्सेस फॉर्म्युला आहे तो देखील आपल्यासोबत शेअर केला. तर सर, आपण NLP इंटरनॅशनल ट्रेनर आहात आणि NLPचा वापर करून आज आपण एवढे सक्सेसफुल ट्रेडर देखील आहात. तर प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की NLPचा वापर करून नक्की ट्रेडिंग कशी केली जाते आणि त्याचा वापर करून आपण आपले ट्रेड कसे सेव्ह करू शकतो आणि आपण कसा प्रॉफिट करू शकतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल. NLPचा वापर मोस्टली इमोशन आपले कंट्रोल करण्यासाठी करतो आपण. मोस्टली आपण जेव्हा ट्रेड करतो त्या खूप इमोशन येतात, फेअर येतो, ग्रीड येतो, प्रॉफिट झाला तर आपण खुश होतो, लॉस झाला तर दुःखी होतो. ते इमोशन कंट्रोल नाही केले तर आपण रिव्हेंज ट्रेडिंग करतो. रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे आपला लॉस झाला तर आपण जास्तीत जास्त ट्रेड करायचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त ट्रेड केला तर आपलं नुकसान होतं. पण NLPने आपलं माइंड कूल राहतं, आपण चांगलं स्टेबल राहतो, आपण रिव्हेंज ट्रेडिंग करत नाही, आपण एक्स्ट्रा ट्रेडिंग करत नाही, आपण एकदम माइंड एकदम आपलं कूल राहतं. त्याच्यामुळे माइंड एकदम शांत राहतं आपलं आणि त्यानुसार आपण आपली ट्रेडिंग चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. NLPने काय होतं की आपण इमोशन कंट्रोल करतो, बरोबर. आपली जी ट्रेडिंग सायकोलॉजी आहे ती आपण सुधारवतो, ती चांगल्या प्रकारे करतो. आता त्यासाठी आपण आपले नेक्स्ट आपले भाग होतील त्याच्यावरती जास्त चर्चा करू, आपण त्याच्यामध्ये डीपली आपण त्याच्यामध्ये चर्चा करू. अगदी बरोबर सर. तर या ठिकाणी आपल्याला सरांनी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. आजचा आपला जो विषय आहे शेअर मार्केटमधील माइंडसेट कसा असावा, त्यानंतर सायकोलॉजी किती इम्पॅक्टफुल असते, या सगळ्या विषयांवर सरांनी आपल्याला चांगलं असं मार्गदर्शन केलं. तर सर, खूप खूप धन्यवाद की आपण या ठिकाणी आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन आपण केलं. शेअर मार्केट म्हणजे काय, त्यानंतर शेअर मार्केटमधील माइंडसेट ह्या विषयावर सरांनी खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला केलं. सरांकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही सरांना संपर्क साधू शकता. सर सोशल मीडियावर देखील ॲक्टिव्ह असतात, त्यामुळे तुम्ही सरांना सोशल मीडियावर देखील जॉईन होऊ शकता. तर सर, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की आपण या ठिकाणी आपला अमूल्य असा वेळ दिला. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर.